याच विषयावर प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ आहेत। छगनराव भुजबळ, या कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण पाहिलं असेल की बाळासाहेबांच्या द्वितीय स्मृतिदिनी स्मृतिस्थळावर शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी तिथे आदरांजली वाहिली आणि नंतर बराच काळ त्यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुसंवाद होताना अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला। आपली पहिली प्रतिक्रिया, आपण एक मूळचे शिवसैनिक होतात, बाळासाहेबांनी घडवलेले शिवसैनिक होतात, म्हणून आपली प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे। सर्वप्रथम मी बाळासाहेबांच्या द्वितीय स्मृतिदिनी त्यांना आदरांजली अर्पण करतो। आणि हे खरं आहे, मी टीव्हीवर पाहतो आहे की राज ठाकरे जे गेले आहेत त्यांनी आदरांजली अर्पण केले आहेत आणि ते दोन्ही भाऊ जे आहेत हे एकमेकाशी बराच वेळ बोलत आहेत। अर्थात हे चित्र जे आहे हे महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेला आणि विशेषतः शिवसैनिकांना, आता असणाऱ्या आणि जुन्या असणाऱ्या शिवसैनिकांना सुद्धा अतिशय आनंददायी असे चित्र आहे। आणि गेली अनेक वर्ष जे आहे महाराष्ट्रातले अनेक शिवसैनिक किंवा बाळासाहेब ठाकरेंना मानणारे जे लोक आहेत, मराठी जन असतील किंवा इतर त्यांचे हितचिंतक असतील, त्यांची इच्छा आहेच की हे दोन्ही भाऊ जे आहेत त्यांनी आपसात लढाई न करता एकत्र यावं आणि काम करावं राजकारणामध्ये, ही लोकांची इच्छा आहे। अर्थात आपण काही सांगून त्याच्यामध्ये काही फरक पडणार असा याच्यातला काही भाग नाही। शेवटी काय करायचं आहे हे दोघांनीच ठरवायचं आहे आणि दोघांची जोपर्यंत मतैक्य होत नाही की दोघांचं मन तयार होत नाही तोपर्यंत बाहेरच्यांनी सांगून काही उपयोग नाही। एवढंच आहे की सगळ्यांना वाटतं की ठीक आहे, चित्र चांगलं आहे, दोन्ही भाऊ जे आहेत चांगलं बोलतायत आणि असंच त्यांनी यापुढे सुद्धा कायम राहावं, बोलावं आणि आज ना उद्या जे आहे त्यांनी राजकारणात सुद्धा एकत्र येऊन राज्यामध्ये काम करावं, ही जी काही लोकांची इच्छा आहे। मला असं वाटतं की अर्थात मी सुद्धा त्यातलाच एक आहे की ठीक आहे, ते विरोधी, मी त्यांच्या विरोधी पक्षामध्ये आहे, तरीसुद्धा माझी इच्छा आहे की त्या दोघांनी जे आहे एकत्र, आज जसे बोलले नेहमी त्यांनी जर बोललं तर एक ना एक दिवशी ते एकत्र येतील सुद्धा। अर्थात त्यांना काही मी फुकट सल्ला देत बसत नाही, जसं आपण विचारलं म्हणून मी सांगितलं। बरोबर आहे। आपण आता पाहिलं की मागच्या वर्षी राज ठाकरे त्या ठिकाणी गेलेले नव्हते स्मृतिस्थळावर आदरांजली व्हायला। खरं तर त्यांचं घर अक्षरशः 2 मिनिटावर आहे तिथपासून, परंतु यावर्षी गेले। माझा प्रश्न आपल्याला असा आहे की 1 वर्षात असं नेमकं काय बदललं की राज ठाकरे यांना स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली व्हायला जावं लागलं किंवा जायचं मन त्यांनी बनवलं? असं आहे निरगुडकर साहेब, जगामधील 2 मोठमोठ्या महासत्ता सुद्धा एकमेकाच्या विरुद्ध लढतात। त्यावेळेला त्यांना किती सांगितलं समजवलं तरी ते ऐकत नाहीत, परंतु कालांतराने काहीतरी गोष्टी अशा घडत जातात की ते सगळे एकत्र येतात, बोलतात, लढाईचे जे दिवस आहेत ते विसरून जातात, बाजूला ठेवतात। आता हे तर दोघे भाऊ आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंनी दोघांवर जेव्हा पण प्रेम केलेलं आहे ते एकत्र ते सगळे वाढलेले आहेत। आता ठीक आहे, मागच्या वेळेला ते गेले नसतील, पण मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जे आहे हे सगळं जे आहे परत लोकांच्या समोर मांडण्याऐवजी आपल्याला शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे की ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, मागच्या वर्षी नाही गेले पण यावर्षी गेले। कदाचित जे आहेत त्याच्या पाठीमागे काही राजकीय ज्या काही ओलाढाली झालेल्या आहेत तेही सुद्धा असू शकतं। दोघांना काही सुख दुःखाचे जे आहेत फटके जे आहेत राजकारणातले जे काही बसले असतील, तर या सगळ्या गोष्टीमुळे आज ते एकत्र आले। त्यांनी मागच्या वेळेला त्यांना जर ती चूक असे वाटत असेल त्यांना तर ती यावेळेला त्यांनी सुधारलेली आहे, ते गेलेले आहेत। आणि मागच्या वेळेला नाहीतरी अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका टिप्पणी सुद्धा केलेली होती की तुम्ही तिथे समोर राहताना आला नाही, ते बरोबर नाही। त्यामुळे ते यावेळेला त्यांनी गेले आणि ते अर्धा पाऊण तास ते थांबले आणि त्यांनी चर्चा केली त्यांच्याशी। ही खरोखरच अतिशय चांगली गोष्ट आहे। आपण थोडंसं पॉझिटिव्ह, सकारात्मक दृष्टीने याच्याकडे पाहूया। छगनराव, तुमचं बोलणं जसं स्पष्ट आहे तसंच ते सूचक आहे आणि त्याहीपेक्षा सकारात्मक आहे। आणखीन काही प्रश्न आहेत संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये, ते संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात ते प्रश्न एका ब्रेक नंतर मी आपल्याला विचारणार आहे। कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास। आज बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या साथीला आपण राज ठाकरे यांना पाहिलं आणि त्याविषयीच आपण चर्चा करतोय। महाराष्ट्रातले अत्यंत महत्त्वाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या छगनराव भुजबळ यांच्याशी। छगनराव, पुन्हा आपलं स्वागत। या दोघांचं आज एक प्रकारे भावनिक मिलन झालंय असं आपण म्हणू शकतो, परंतु राजकीय मनोमिलनाची ही नांदी समजायची का असेल आणि त्याच्यामध्ये आणखीन पुढचे काही दिवस किंवा महिने
जर सातत्य जर राहिलं तर एक दिवशी हे सुद्धा निश्चितपणे होऊ शकतं ना, राजकीय मनोमिलन सुद्धा होऊ शकतं. आज भारतीय जनता त्याच्यामध्ये फक्त आता या स्मृतिदिनाला चर्चा झाली आणि नाही, बरोबर आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा आवाहन केलेलं एकत्र येण्याचं. मागो वैद्य यांनी देखील कोणतीही अट न घालता सामील व्हा असं सांगितलेलं आहे. दस्तूरखुद्द सरसंघचालक मोहनराव भागवतही या संदर्भात प्रयत्न करत आहेत असेही संकेत मिळत आहेत. याबाबत आपण काय म्हणाल? मला काही त्याच्याबद्दल काही कल्पना नाही की खरोखर काही चर्चा सुरू आहे किंवा खरोखरच असं काही आव्हान त्यांनी केलेलं आहे. आणि त्याबद्दल ते केलं असेल तर ठीक आहे, त्यांनी त्यांचा विचार करावा योग्य काय आहे ते. कारण उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवसेनेचे प्रमुख आहेत आणि त्यांना चांगली कल्पना आहे की त्यांनी कुठच्या वेळेला काय निर्णय घेतले पाहिजे, कुठले निर्णय घेतले पाहिजेत. योग्य ते निर्णय घेतील, त्याच्यामध्ये मी बोलावं असं काही नाही. बरोबर आहे. माझ्या सगळ्यांना शुभेच्छा. परंतु दोन भावांच्या एकत्र येण्यानं मराठी माणसाला नेमकं काय मिळेल असं वाटतं आपल्याला? एक म्हणजे आहे की जे शिवसैनिक आहेत किंवा जुने शिवसैनिक आहेत किंवा पूर्वी जे शिवसेनेत होते आणि मराठी जन, ह्या सगळ्यांना जे आहे बाळासाहेब ठाकरेंबद्दल आणि शिवसेनेबद्दल मनापासून पहिल्यापासून प्रेम आहेच. आता सुद्धा वेगवेगळ्या पक्षामध्ये ते काम करत असतील. परंतु हे दोन भाऊ जे आहेत ते एकत्रित राहावे, जे लहानपणापासून एकत्रित राहिलेले आहेत, बाळासाहेबांच्या समोर ते वाढलेले आहेत आणि त्यांनी जे आहे एकत्रित जर ते आले तर एक मराठी मनाचा एकत्रित आवाज हे दोघे उमटवू शकतील. त्याच्यामध्ये फाटाफूट नको असं जे काही लोकांना वाटतंय ते काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही, किंवा ते योग्य आहे असं मला वाटतं. कारण दोघांचं जे आहे मूळ जो बेस जे आहे त्यांचं अधिष्ठान जे आहे ही मराठी हा त्यांचा मुख्य गाभा आहे या सगळ्या दोघांचाही, पक्षाचा सुद्धा आणि त्यांची नेहमीच त्यांचं बोलणं चालण्यामध्ये सुद्धा की त्यांच्या विचारामध्ये ह्या सगळे तेच असतं. तर त्यासाठी निदान ते मराठी या विषयावर तरी त्यांनी एकत्रित यावे आणि पूर्वी जसं शिवसेनेत काम करत होते एकत्रित त्या तसं त्यांनी काम करावं असं जर काही लोकांना वाटतंय तर ते काही चुकीचं आहे असं मला काही वाटत नाही. आणि त्यांनी सगळ्यांच्या शुभेच्छा आहे की या सगळ्यांनी जे आहे हे जे कुटुंब जे आहे परत एकत्रित यावं आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरेंना हवं असलेली जी आहे शक्ती जी आहे महाराष्ट्रामध्ये आणखी वाढावी असं जे लोकांना वाटतं आहे. मी पण त्यापैकी एक आहे. ठीक आहे, मी वेगळ्या पक्षात असलो आहेच म्हणजे त्यामुळे आमचं काय होईल हा महत्त्वाचा मुद्दा नाही. आज भावनिकरित्या दोन्ही भाऊ एकत्र यावेत अशी आमची सुद्धा भावना आहे लोकांची. अर्थात त्या मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या दोघांना आम्हाला सांगण्याचा काही अधिकार नाही किंवा मग ते असं विचारतं की तुम्हाला कोणी सांगितलं फुकट फौजदारी करायला, हे तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं. शेवटी जोपर्यंत ते दोघे मनानं ठरवत नाहीत तोपर्यंत होणार नाही. तर दोघांना कुठल्याही मध्यस्थीची गरज सुद्धा नाही. दोघांना मध्यस्थाची गरज नाही, होणार सुद्धा नाही. बरोबर आहे, दोघांना मध्यस्थाची गरज नाही. एक शेवटचा प्रश्न भुजबळ साहेब असा आहे की जर दोघा भावांनी राजकीय दृष्ट्या एकत्र यायचं ठरवलं तर मुंबई असेल, ठाणे असेल आणि त्याहीपेक्षा नाशिक असेल. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 20, मनसे 40 तर शिवसेना 19 जागांवर आहे. जर दोघं भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र आले तर शिवसेना आणि मनसे अशी सत्ता येऊन राष्ट्रवादी त्यातून बाहेर किंवा वगळली जाऊ शकते. यावर आपण काय बोलाल? असं एक आहे की आता विधानसभा लोकसभा अजून 5 वर्ष आहे, पण तुम्ही बरोबर म्हणालात की नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहेत, ह्या सगळ्यांमध्ये दोघे एकत्रित राहिले तर दोघांची एकत्रित ताकद ही जास्त राहीलच ना, वाढेलच ना. अर्थात कुठे सत्ता येईल कुठे सत्ता येणार नाही हे काही मी सांगू शकणार नाही. परंतु दोघे वेगळे राहून जी काही त्यांची ताकद असेल त्याच्यापेक्षा दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे ताकद वाढणार आहे आणि कदाचित काही ठिकाणी सत्तेवर सुद्धा येतील. भुजबळ साहेब, अगदी शेवटचा प्रश्न, आपण आज आदरांजली व्हायला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार आहात का? मी आता नाशिकवरून नुकताच आलो, मला अलिबागला ताबडतोब निघायचं आहे. त्याच्यामुळे मी इथूनच बाळासाहेबांना जी आदरांजली वाहतो आहे. धन्यवाद छगनराव भुजबळ साहेब. हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ आपल्याबरोबर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.